सुप्रभात, सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर सागर. आज आपण थकवा या विषयावर थोडं बोलूया. कमी अधिक थकवा हा बऱ्याच आजारांशी संबंधित असतो. तो नॉर्मल पण असतो. जसं काही काम केलं आणि थकलो, थोडासा आराम केला आणि बरं वाटलं, किंवा आराम केल्यानंतर बरं वाटतं. पण आराम करून पण जर थकवा सारखा राहतो, दिवसभर राहतो, तो जातच नाही आणि तो वाढत जातो, म्हणजे ते काहीतरी आजार, म्हणजे काहीतरी वेगळं किंवा काहीतरी गोंधळ शरीराला आहे. मी बरा नाही आहे. थकवा आहे म्हणजे मी बरा नाही आहे. सारखा थकवा आहे म्हणजे मला काहीतरी होतंय. असंच असतं सहसा. त्याची बरेच कारणं असतात. म्हणजे पुरुषांमध्ये जी कारणं वेगळे असू शकतात, महिलांमध्ये काही कारणं वेगळे असू शकतात. जर कॉमन म्हटलं, म्हणजे कॉमन जर आजाराचा जर आपण विचार केला, तर कुठलंही व्हायरल इन्फेक्शन, जसं साधी सर्दी किंवा खोकल्याबरोबरची सर्दी किंवा अंग दुखण्याबरोबरचं व्हायरल, हे थकवा यानं सुरुवात होऊ शकते. किंवा कुठलंही इन्फेक्शन, कॉमनली हे व्हायरल असतं. कुठलंही बॅक्टेरियल इन्फेक्शन, जसं टायफॉईड असेल, ताप येण्याआधी थकवा येऊ शकतो. असं जर इन्फेक्शन हे कारण वगळता जर आपण वेगळा विचार केला, तर शरीरामध्ये रक्ताची कमतरता म्हणजे ॲनिमिया, याच्यामुळे पण थकवा होऊ शकतो. ॲनिमियाशी संबंधित भरपूर तसे कारणं असतात, पण कॉमन कारणांमध्ये आयर्नची कमतरता म्हणजे लोहाची, जसं गर्भवती महिलांमध्ये विशेषतः हे लक्ष देऊन आपल्याला बघावं लागतं की बाबा आयर्न तर कमी नाही आहे. नंतर B12 या विटॅमिनची कमतरता. B12 विटॅमिनची कमतरता खूप कॉमन आहे. म्हणजे जर तसं जरा विचार केला तर व्हेजिटेरियन लोकांमध्ये सहसा हे कॉमन असतं, पण आता आमच्या अभ्यासात असं जाणवतं की नॉनव्हेज घेणाऱ्या लोकांमध्ये पण B12 विटॅमिन कमी असतं. कारण हे आहे की हे ज्याचं जे स्रोत आहे ते व्हेजिटेरियन सोर्स आहे. म्हणजे प्राणी स्रोत आहे. म्हणजे जसं दुधामध्ये असणार, नॉन व्हेजिटेरियन डाएटमध्ये असणार. असे ज्या लोकांच्या अन्नामध्ये या अन्नाच्या तत्वांची कमतरता असते, जसं दूध किंवा नॉन व्हेजिटेरियन डाएट, त्यांमध्ये B12 डेफिशियन्सी खूप कॉमन आहे. अन्यथा जर ते पोटामधून ॲब्सॉर्बच होत नसेल, तरी पण B12 विटॅमिनची डेफिशियन्सी होऊ शकते. सहसा लक्षणं हाताला मुंग्या येणे, थोडा थरकाप होणे, हे पण याच्याशी संबंधित लक्षणं असतात. पण थकवा प्रामुख्याने असतं. पायाला गोळे येणे, पाय दुखणे, याप्रमाणे. थकवा तसा खूप मोठा विषय आहे. म्हणजे जर आपण रक्ताची कमतरता किंवा ॲनिमिया वगळता जर अजून दुसरा विचार केला, तर काही विटॅमिन्सची डेफिशियन्सी पण कॉमनली होऊ शकते. जसं विटॅमिन D डेफिशियन्सीमुळे पण थकवा युजली असतो. नॉर्मल रिक्वायरमेंट 400 इंटरनॅशनल युनिट असते. 200 युनिट आपल्याला इंटरनॅशनल युनिट आपल्याला अन्नातून मिळतं आणि 200 इंटरनॅशनल आपल्याला उन्हातून मिळतं. आता लाईफस्टाईल अशी झालेली आहे की उन्हात लोक बसतच नाही. ऑफिस गोईंग असतात, गाडीत बसले, कॅबमध्ये गेले, ऑफिसमध्ये बसले, दिवसभर उन्हाला एक्सपोजच होत नाही आणि मग विटॅमिन डेफिशियन्सी, D डेफिशियन्सी खूप कॉमन असते. असे दीर्घकाळ असणारा थकवा, समजा अचानक वाढणारा थकवा तर व्हायरलमुळे होऊ शकतो, कुठल्याही तापामुळे होऊ शकतो. पण दीर्घकाळ असणारा थकवाचं जर त्रासदायक कारण म्हटलं तर कुठल्याही, जर शरीरामध्ये कॅन्सर लपलेला असेल तर हे दीर्घकाळ असणारा थकवाचं कारण असू शकतो. तर ते तर आहे का नाही ते पण बघायला पाहिजे. विशेषतः म्हणजे जर म्हटलं तर एकदम न दिसणारी लक्षणं पण थकवा दिसतो, तर हे एक कारण, म्हणजे कॅन्सर हे एक कारण त्याचं असू शकतं. असं बारीक ताप राहत असेल, संध्याकाळच्या वेळेला जास्त राहत असेल, रात्री घाम येत असेल आणि थोडा खोकला येत असेल किंवा थोडा दम लागत असेल, तर हे थकव्याबरोबर जर असेल तर हे TBची शक्यता असू शकतं. म्हणजे नाकारता येत नाही. एवढं सध्या आजचे पुरतं थकव्याबद्दलचं पुरेसं आहे असं मला वाटतं. पुढच्या टॉपिकमध्ये आपण वेगळं डिस्कस करू. थँक्यू.